हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेद होम। हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर मी झाले कायशी अशी रेडी आणि पहिले तर म्हटलं मंदिरात जाऊन येऊयात आणि आता मला नवरात्रीचं सामान सुद्धा आणायचं आहे काही, तर म्हटलं चला पटपट ते करून घेऊयात। तर कारण काल मी आणलं नाही कारण काल अमावस्या होती आणि म्हणतात असं अमावस्यामध्ये आणू नये, तशी अमावस्या संपली नाही वाटतं, पण मग मुहूर्त पण असा आहे की एक तर सकाळ 9:30 नंतर मुहूर्त होता, तर म्हटलं चला ते कामं पटपट करून घेऊ आणि तसंच मंदिरात पण जाऊन येऊयात। चल बेटा, ॲक्च्युली गेली होती मंदिरात दर्शन झालं, पेट्रोल भरलं आणि म्हटलं आता पूजेत सामान घेऊन येते। अचानक इतका पाऊस आला ना, मी बरेपैकी ओली झाली आहे आणि मग थोडंसं केस थोडेसे जस्ट हे केले आणि आता म्हटलं चालतं जात तसं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे पूजेचं सामान। सो चला पूजेत सामान घ्यायला जाते। पाऊस तर बऱ्यापैकी आज पाऊस सकाळपासून पाऊस चालू आहे, परत माझे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। सो बघू पटकन घेऊन येते, मग बाकीची तयारी करते। बघा आज नेमकं असा पाऊस चालू आहे ना, ते पूर्ण अशी ओली होऊन गेली। चला तर छत्री घेऊन जाते आणि बाकीचं पटपट काम करून घेते, कारण 8:30 पासून सगळं आवरलं आहे, पण सामान नसल्यामुळे पूजाच राहिली आहे। तसं चालतं म्हणा संध्याकाळपर्यंत वगैरे पण पूजा वगैरे करायला, पण म्हटलं राहू। चला दिला ना, दिला का? अजून काय राहिलं? ते दिलं, तेलाची बाटली देऊ का? नाही त्याला आहे ना आपल्याकडे, मग सुपारी आहे म्हणतात। हां सुपारी आहे, ते बाकीचं आहे सगळं। खरी खोबऱ्याची ओटी, हां ते द्या, ओटी द्या, ओटी हां ओटीची वस्तू द्या। हां कलशाला सुपारी आहे म्हणते। हो आहे, अगरबत्ती धूपबत्ती सगळं आहे, घेऊन जा। ते नेहमी घेऊन जातं। याचे फक्त सांगा, लगेच पे करून टाकते। हां एक नारळ काढते आता। हो नारळ द्या। बरं 5 पानं द्या विड्याचे मोठेवाले, माझ्याकडे छोटे ते, मी मग नंतर हे करेल आपल्या कलशाला। सप्तशती कुंकुमार्जन वगैरे करावं, मूर्ती असेल ना घरी। हां नाही फोटो ठेवते मी। फोटो ठेवतात हो, आपली कुलस्वामीची मूर्ती वगैरे असली ना, हां ती पण चालते, त्याच्यावर कुंकुमार्जन करावं। आता हे करता नाही होताना नाही, पण माझ्याकडे टाक आहे हो देवीचा आमच्या, देवीच्या टाकावर पण करायचं हो का? कुंकुमार्जन श्री सुक्त म्हणायचं। हां हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेद होम। एवढं नाही माहिती, पण जेवढं जमन तेवढं मी करते आपलं साधं बोळा। वेळ मिळाला तर नाही, मला वेळ असतो पण जॉबवाल्यांचं नाही खरं ते, अगदी मिळाला वेळ तर करा। मला काय म्हणायचं, तो फोटो देवीचा जर मी ठेवला किंवा मग देवरातली मूर्ती जो आमचा कुलदैवत आहे त्याचंच पूजा करू का? ते पण ठेवू का? आणि गणपतीची मूर्ती पण देवरातून काढून, गणपतीचा काही संबंध नाही याच्याशी, नाही ना, फक्त गणेशाची सुपारी म्हणून ठेवायची आणि करायचे का? थोडेच फुलं घ्या ना। याच्यात काही 10-5 गणपती रुपयाचे वगैरे काही सगळे देव आहेत ना, आंबा सिंहासनावर बसल्यामुळे सगळे देव शांत राहतात, विड्याच्या पानावर ठेवतात इकडे। आपल्याकडे काही विड्याच्या पानांचा काही सिस्टम नाही, पण याच्यामध्ये दुसऱ्या देवाचं गौण स्थान असतं, जरी पहिलं असलं तरी देवीची आराधना याच्यामध्ये मुख्य मानली जाते, असं आहे। बरं, मग देवपूजा बंद राहते। मग मी आता देवरातली देवी काढून इकडं तांदळावर ठेवू का? हो, असं समोर कलश पान एक तांदूळ ठेवायचं का देवीची, आणि घर टाकून। पण मला काय म्हणायचंय, देवीचा असं टाक आहे, मग तो असंच ठेवू आडवा, उभा ठेवा, मग थोडं माग त्याला ऍडजस्ट करायला लागेल। टेकून लावला तरी चालेल। बरं बरं, तांदळात वाटीत करून तांदळात घेऊन उभा केला तरी हा तसं पण करू शकतो। गणी पण एकच टाकले। 40, 50, 60, 5 जातो किती लागते त्याला?
नाही 1 मीटर असं वर बांधायचं. हे फळ बांधायला लागते. ठेवणार आहे फक्त खाली 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 ठेवणार आहे. काय काय लोक असं बांधतात. नाही मी ते माळा करतात ना 7 हा पानांच्या ते मी तसं करते. कसं करतात मला कसं करतात ते असं नारळावरती हे 5 फळांचं ठेवतात त्याच्यावरती हलक्या हलक्या फुलांचं बांधत जातात. हो मी तसं करते. पिशवी काढतली पांढरी घट घेऊन आले पण तो निघाला गळका. आता पप्पा चेंज करायला चालले तोपर्यंत म्हटलं चला मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीसुद्धा मी नवरात्रीची पूजा वगैरे अगदी छान पद्धतीने करायला घेतली. आणि मला तर वाटतं आपल्या आपल्या महाराष्ट्रीयन ह्याच्यामध्ये ना नवरात्री जी आहे ही खूप छान आणि एकदम प्रसन्नतेने सगळ्याच बायका करत असतील. तर मी पूजेचे सामान वगैरे सगळं घेऊन आल्यानंतर ना तर देवीचा फोटोज मी ठेवत असते. पण ह्यावेळेस जसं मला त्या काकांनी सांगितलं आता ते जे पुजारी काका जे आहेत ना ते ब्राह्मणसुद्धा म्हणजे ते पूजेचं वगैरे काम करत असतात. तुम्ही जर माझे आधीचे ब्लॉग बघितले असतील त्याच्यामध्ये गणपतीचं पूर्ण पूजा स्टार्टिंगची आणि इव्हिनिंग म्हणजे उठायची म्हणजे बसण्याची पूजा आणि सत्यनारायण पूजा इवन ते बाकीचे सुद्धा पूजा करतात. त्याच्यामुळे त्यांना भरपूर नॉलेज आहे त्या काकांना. आणि ते आमचे खूप जुने पुजारी काका आहेत. त्यांनीच मला सजेस्ट केलं की दरवर्षी तू फोटो आणि कलश स्थापन करते पण ह्यावेळेस तुझी जी कुलदैवता आहे त्या कुलदैवतेचं सुद्धा यावेळेस ना स्थापना कर आणि त्यांची पूजा कर 9 दिवस. तर मला ते समहाव कुठेतरी असं वाटलं की चला आपण ते सुद्धा करूया. तर माझ्याकडे टाक आहे मूर्ती तर नाही आहे पण टाकाच्या स्वरूपामध्ये देवीची मूर्ती आहे. तर मी त्याची सुद्धा पूजा केली. तर माझा ना बऱ्याच वेळेस कॅमेरा अँगलचा प्रॉब्लेम होतो. घट स्थापना झाली आहे. आता आरती करायची आरती करून घेते आणि मग बाकीचं फराळाचं वगैरे कारण आरतीला वेळेला पण घेते पण त्याची अजून आंघोळ चालली आहे त्याची म्हणजे आय मीन झाली आहे. तर आता म्हटलं ठीक आहे. घट बसल्यानंतर एक वेगळंच प्रसन्न वातावरण असतं. आला का रे आऊ आम्हाला जय बाप्पा करायचा आता हा ना बाबू. हा दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी धरके माळ मुक्ता फळाची तुझ विना संसारी. जय देवी जय महिषासुर कृष्ण हरे 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 राम जय दुर्गा मा. पूजा वगैरे सगळी झाली आता आणि आता फळाचं बनवायला घेते. तर ॲज युजल आजच्या फराळामध्ये ना माझा ॲक्च्युली उठा आणि बसता असं उपवास असतो. तर आजच्या फराळामध्ये बटाट्याची चटणी शिवकडलेली बटाट्याची चटणी घरमध्ये आणि धिरडे असतात माझे वरायचे वगैरे कारण साबुदाणा आता मला बंद केलेला आहे माझा काही कारणामुळे. त्याच्यामुळे मला आता साबुदाणा नाही खाता येणार म्हणून मग मी चटणी आणि हे ह्याच्यावरतीच माझं फोकस टाकते. तर चटणी आणि वरई भात असेल किंवा वरई हे तसे उठता बसतं म्हणजे आज आणि शेवटचा दिवस तसे 2च दिवस आहे त्याच्यामुळे मग काही इतका प्रॉब्लेम नाही येणार असं. बट स्टील असतं ना की म्हणजे वरईच खाली लागेल थोडंसं त्याच्यामुळे असं ठीक आहे म्हटलं वरईचं वरई. आता माझं साबुदाणा का बंद केलं आहे मला पण नाही माहिती. तर ठीक आहे असं पूजा वगैरे छान झाली पण नेमकं मला जेव्हा जायचं होतं तिकडं तेव्हा असं भयंकर पाऊस आला त्याच्यामुळे मला पूजा लेट झाली. तर मला सकाळी 8:30ला सगळं आवरलं होतं. म्हणजे मी असं होतं की माझं असं होतं की पूजा लवकर करून हे करून. तर मी रात्रीच ना कुकर आणि हे भिजत घातलेलं होतं. तर आता फक्त धिरडेच काढायचे मला काकूकडनं नाही करून घेतलं कारण मला म्हटलं गरम गरम आपणच करूया. तर मग मी त्यांना काही सांगितलं नाही मीच करते. बॅटर फक्त त्यांना वाटून ठेवायला लावलं होतं मी आणि छान असं वाटून ठेवलंय. मीठ फक्त मला टाकायचं ते पण म्हटलं ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस मीठ वगैरे सगळं टाकून देईल. थोडं जास्तच झालं जायचं
पण ठीक आहे, दोन्ही टाईम सेम, जसं मी तुम्हाला म्हटलं दोन्ही टाईम सेम खाऊ शकते तसं होऊ शकतं. दोन्ही टाईम ते खाऊ शकते मी. नेमकं वरूची पण तब्येत जरा आजपासून झाली आहे डाऊन, म्हणजे रात्रीपासून असं खूप चिडचिड करतोय. तरी मी त्याचं सकाळी त्याच्यासाठी छान असं पालकचं धिरडं बनवलं होतं आज. त्याने ते थोडंसं खाल्लं, थोडंसं नाही ह्याच असं त्याचं, पण तो पण बराच चिडचिड करतो. नॉर्मली हे मी तुपातच बनवते, बट प्रॉब्लेम असा झाला, आमचं जे तूप आहे ते आता झालं थोडंसं खरकट. मग आता राहू दे म्हटलं, आता काय नॉर्मल तुपामध्ये छान लागतं, तर असं छान वाटलं म्हणून. तशी छान चटणी बनवून घेतली इथे. थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकणार होतं, जेणेकरून चव छान येते. शेंगदाण्याचं कूट टाकते. चटणी वगैरे ती छान झाली आहे. चला, आणि इकडे धिरड्यांचं चालू आहे. चला सगळं पटपट बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. फराळाचं वगैरे करून घेते. तर आजच्या फराळामध्ये ना मस्त असं चिवडा, वऱ्याचे धिरडे आणि बटाट्याची चटणी मी बनवलेली आहे. ऑलमोस्ट आता 12:30 वगैरे वाजून गेलेत आणि अवेश थोडा वेळ बाहेर गेला, तोपर्यंतच माझ्याकडे वेळ आहे फराळाचं करायचं. जर तो तर आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. बाय. याला बाहेर घेऊन जातात ना, तो शक्यतो झोपूनच येतो, पण तो नाही झोपून गेला तर मग त्याला बेडवरती हे करूनच झोपायचं असतं. तर म्हटलं चला तोपर्यंत आपलं फराळाचं वगैरे व्हायला पाहिजे, कारण दुसऱ्या काकू पण येतील.